डॉक्टर स्वानंद पुंड यांनी मुद्गलपुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील खंड 9 योगचरितम यातील अध्याय 14 मुद्गलदक्ष संवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमी निरोधेन नानामैतक योग याचे मी आता वाचन करणार आहे. हा आहे योगगीतेचा 10वा भाग. त्याचं नाव आहे चित्तभूमी. त्याचं नाव आहे चित्तभूमी निरोधेन नानामैतक योग. श्रीमद मुद्गलाचार्य म्हणतात, वेदशास्त्रांना संमत असणारी एक भावना सांगतो, जिच्यामुळे विविध मतांचे भय सोडून मानव योगी होईल. न्यायशास्त्री चैतन्यास मुख्य ब्रह्म म्हणतात. चैतन्याने मुक्त असणारे सर्व आपापल्या कार्यात मग्न होतात. सर्व प्रकाशक असल्याने चैतन्यास ब्रह्म म्हणतात. जेव्हा चैतन्याने मानवी देहास त्यागले जाते तेव्हा त्या देहाचा नाश होतो. पंचविध चित्ताशी चैतन्याचा योग आल्याने त्यास ब्रह्म म्हणतात. यात संशय नाही. शब्दाचे अनेक अर्थ असल्यामुळे या चैतन्यासही ब्रह्म म्हटले जाते. तार्किक सर्व प्रकारच्या अभेदास परमतत्व म्हणतात. शास्त्रात वेदांतवादात ब्रह्मशास्त्र संमत आहे, अर्थात त्यास परमतत्व म्हटले आहे. धर्मशास्त्राचे जाणकार बौद्धापेक्षा श्रेष्ठ पद नाही. ब्रह्म भाव अभाव विवर्जित बोधमय असतो असे म्हणतात. पंचचित्तास आसक्त पंचचित्तास आसक्त धर्माचा त्या योगकर्त्याने त्याग करावा. मग या रूपात धर्म हाच ब्रह्मधर्मधर प्रभू होतो. यात संशय नाही. सोप्या शब्दात धर्मानेच ब्रह्मरूप होता येते. धर्मच ब्रह्म होय असे धर्मशास्त्राचे मत आहे. धर्मशास्त्राचे मत. सांख्य म्हणतात, संख्याविवर्जित सांख्य ब्रह्म होय. विबोधापेक्षा ब्रह्म वेगळे नाही. कारण जे ते कर्मही करत नाही तोपर्यंत सांख्य म्हणतात संख्याविवर्जित सांख्यच ब्रह्म होय. विबोधापेक्षा ब्रह्म वेगळे नाही, कारण ते खेलहीन प्रभावाचे असते. तेथे चित्त योगाने पंचविध संख्येच्या पार संख्याहीन होतो. योगाख्य शास्त्राचा असाच सिद्धांत होय. मीमांसक म्हणतात, स्वसंवेद्य परमतत्व आहे. हेच ब्रह्मतत्वात विलीन स्थित होण्याचे टाळा. तुम्ही आतापर्यंत स्थित होण्याचे कारण. मीमांसक म्हणतात, स्वसंवेद्य परमतत्व आहे तेच ब्रह्मतत्वात स्थित होण्याचे कारण होय, अन्य नाही. मीमांसेने योगी स्वतः पंचविध चित्ताचा त्याग करून ब्रह्मरूप होतो. अतः भीमासंसारच योगवाच्य होय. मीमांसेलाच योग समजावे. हे दक्षा, अशा रीतीने अनेक शास्त्रभेदाने नाना मते मांडली जातात. नानाविध ब्रह्मांच्या प्राप्तीचे ते योग ठरतात. त्या स्तरावरील ब्रह्मप्राप्तीचा तो मार्ग असल्याने त्या दृष्टीने ते योग ठरतातच. शाक्त म्हणतात, शक्ती हेच ब्रह्म, त्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही. द्वंद्वासोबतच जो संयोग होय तोच योग होय. ती ब्रह्मात समागत शक्तीच परमचित्तास जाते. केलेले निरोध नामक चित्तच देवी म्हटले जाते असे शाक्त पंथीय मानतात. सगळ्यांचा आधार असल्यामुळे सूर्यच परब्रह्म आहे, त्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही असे सौर म्हणतात. भेदात्मकाचे जीवनाधार रूपात तेथे पुरस्कार स्थिती केल्यामुळे त्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही असे सौर म्हणतात. भेदात्मकाचे जीवनाधार रूपात तेच प्रतिष्ठित असतात, त्यामुळे सूर्यच योगमय आहेत यात संशय नाही असे सूर्योपासकांचे सर्व मत होय.
असे सूर्यप्रकाश सदैव आनंदरूप असल्यामुळे श्री विष्णू हेच परब्रह्म आहेत, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ तत्त्व नाही असे वैष्णव लोक म्हणतात. पंचविध चित्त मोहाचा त्याग करून ब्रह्मयोगाने तिथेच संयुक्त होऊन आनंदमय होतो. आनंदमय होतो याच संशयच नाही. मोहविहीन असल्याने श्री शिवच परमतत्व आहे. वेदात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच वर्णिले नसल्याने तेच सर्वश्रेष्ठ आहेत असे शैव म्हणतात. मोहविहीन असल्याने श्री शिवच परमतत्व आहे. वेदात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच वर्णिले नसल्याने तेच सर्वश्रेष्ठ आहेत असे शैव म्हणतात. हे दक्षा, त्रिविध प्रकारचा वेदात त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच वर्णिले नसल्याने तेच सर्वश्रेष्ठ आहेत असे शैव म्हणतात. हे दक्ष, हे श्रेष्ठ आहेत असे शैव म्हणतात. हे दक्षा, विविध उपक्रमाला पण वेदात त्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच वर्णिले नसल्याने ते सर्वश्रेष्ठ आहेत असे शैव म्हणतात. हे दक्षा, त्रिविध प्रकारचा निरोधही पराधीनच आहे यात संशय नाही. त्यामध्ये स्वाधीन नामक योगात योगरत व्हावे. अशा रीतीने अनेक मतांनी युक्त स्वदेवता परायण शब्दांच्या अर्थभावाने वेगवेगळ्या अर्थांना सांगतात. अशा रीतीने अनेक मतांनी युक्त स्वदेवता परायण शब्दांच्या अर्थभावाने वेगवेगळ्या अर्थांना स्वीकारत ब्रह्मांडेत म्हणत असतात. शब्द हे अनेकांपर्यंत असतात. शब्द हे अनेकार्थमय असतात. त्यांच्याद्वारे काय काय सिद्ध करणे संभव नाही. सगळेच ईश्वर महेश्वरही आहे. युगांसाठी क्रमवारीत्या युगार्थ याचे ठरत आहे. योग्यांसाठी क्रमवाररित्या युगार्थ वाच्य ठरत असतात. अन्न, प्राण इत्यादी शब्दही अर्थ, प्राण इत्यादी शब्दही ब्रह्मप्रवाचक असतात. हे दक्षा, तेही मर्यादित आणि अर्थाने ब्रह्मरूप धारण करीत असल्याने सगळ्यांच्या रूपामध्ये अन्न, प्राण इत्यादी शब्दही ब्रह्मप्रवाचक असतात. हे दक्षा, तेही मर्यादित आणि ब्रह्मरूप धारण करीत असल्याने योगदायकच असतात. आता वेदांत अर्थात वेदांचा अंतिम अर्थ तात्पर्य सांगतो. सगळी शास्त्रे त्याची कल्याणरूपच आहेत. आसपास ब्रह्मरूप अन्नप्राण शब्दही ब्रह्मप्रवाचक असतात. हे दक्षा, तेही मर्यादित अर्थाने ब्रह्मरूपच धारण करीत असल्याने योगदायक ठरतात. आता वेदांत अर्थात वेदांचा अंतिम अर्थ तात्पर्य सांगतो. सगळी शास्त्रे वाक्यही सगळी शास्त्रे त्याची अंगरूप असतात. त्यालाच प्रमाण म्हणतात. असे अंतिम तत्व तुला सांगतो. जे मायेद्वारे सदैव सर्वत्र व्यापलेले वाटते, मात्र संस्थाला आता वेदांत अर्थात वेदांचा अंतिम अर्थ तात्पर्य सांगतो. सगळी शास्त्रे त्याची अंगरूप असतात, त्यालाच प्रमाण मानतात. असे अंतिम तत्व तुला सांगतो. जे मायेद्वारे सदैव सर्वत्र व्यापलेले वाटते, मात्र वास्तवात मायाहीन स्वरूपात
त्यालाच प्रमाण मानतात असे त्याचे अंतिम तत्व तुला सांगतो. जे जे अंगरूप असतात त्यालाच प्रमाण मानतात असे अंतिम तत्व तुला सांगतो. जे मायेद्वारे सदैव सर्वत्र व्यापलेले वाटते, मात्र वास्तवात भयाहीन स्वरूपात नित्य योगरूपातच स्थित असते, तेच सगळ्यांना प्रधान ब्रह्म होय. यात कोणी काही मायाच अंतिम तत्व मायाहीन स्वरूपात नित्य योगरूपातच स्थित असतो, तेच सगळ्यात प्रधान ब्रह्म होय, यात संशय नाहीत. ब्रह्मास ऋग्वेदात प्रज्ञान योग असे म्हणतात. आर्थिक प्रधान ब्रह्म होय, यात संशय नाहीत. ब्रह्मास ऋग्वेदात प्रज्ञान योग स्वरूपात वर्णिले आहे. पंचचित्तमय जे काही जे काही शक्ती जे काही जाणले जाते ते सर्व ते ब्रह्मच होय. त्या पंचचित्तमय जे काही जाणले जाते ते सर्व ब्रह्मच होय. पंचचित्तमयात आसक्तीच्या अभावानेच योग संबंधित होतो. ज्याला बक्षिताप्रमाणे त्यालाच असे ब्रह्मच होय. पंचचित्तमय आसक्तीच्या अभावानेच योग संवर्धित होतो. ज्याला यजुर्वेदात नेहमी अहम ब्रह्मेती रूपात वर्णिले ते सर्व दोष विवर्जित तेच मुख्य परात्पर ब्रह्म होय. होय परमात्मे झाल्यावर यजुर्वेदात नेहमी अहम ब्रह्मेती रूपात वर्णिले ते सर्व दोष विवर्जित तेच मुख्य परात्पर ब्रह्म होय. पंचचित्ताने निर्मिलेले भेद त्याच्यातच लोक पावतात असे आहे ते. वेद ते विवर्जित असते त्यालाच योग म्हणतात, त्यालाच योग समज. मायामोहयुक्त आणि मायामोह विवर्जितांच्या योगाने परब्रह्म जाणावे असे सामवेदाने सांगितले आहे. मायामोहाच्या वेगाने या पलीकडे त्या सगळ्यांचा संयोग झाल्याने त्या स्वानंद ब्रह्म म्हणतात. त्याच्या पलीकडे मायाविहीन अयोग असतो. त्या दोन्हींच्या लीनतेने योग साध्य होतो. ब्रह्मात ब्रह्मरूपात स्थित असताना ना तो मनोवाणीमय आहे ना मनोवाणीविहीन आहे असेच अथर्ववेदात म्हटले आहे. मनोवाणीने युक्त असते त्या संप्रज्ञात म्हणतात. त्यांच्याशिवाय असणारे तत्व असंप्रज्ञात म्हटले जाते. त्या दोन्हींच्या पार योग आहे, अर्थात योग व योगाचंही तेथे विलिनीकरण होते. हे मानदा, अशा रीतीने योगसेवेने वेदार्थयुक्त महावाक्यांना योगरूपात जाणावे. कर्म इत्यादी शब्दांनाही जाणकारांनी ब्रह्ममय वर्णिले आहे. ते सर्वही योग्यांच्या मते योगसंज्ञस्थच असतात. त्या शब्दांना त्या पातळीवर ब्रह्मरूपात वर्णिले असते तरी ते त्याच मर्यादित रूपात आहे हे समजून घेऊन सर्व मतांचे ऐक्य तुला सांगितले आहे. याला जाणून मानद सदैव मोहहीन होतो. ओम तत्सदिति. श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे नवमे खण्डे योगचरिते मुद्गलदक्षसंवादे योगामृतार्थशास्त्रे चित्तभूमिनिरोधेन नानामतैक्ययोगो नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय 14 संपूर्ण. योगगीतेचा भाग 10वा पूर्ण. योगगीता हा म्हणजे 5व्या अध्यायापासून सुरू झालेली योगगीता आणि हा आता 10वा अध्याय आता पूर्ण झाला. श्री गजाननार्पणमस्तु. जय गजानन.